नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अक्कलकोटमध्ये एक गरीब विधवा आई राहत होती. तिचं नाव गंगाबाई. तिचा एकच मुलगा होता. त्याचे नाव रामू होते. नवरा लवकर गेला होता, त्यामुळे ती मंजुरी करून मुलांना वाढवत होती. गंगाबाईचा एकच आधार होता, श्री स्वामी समर्थ. ती रोज सकाळी उठून म्हणायची, स्वामी, माझं काही नाही, पण माझ्या मुलांचं रक्षण करा. एक दिवस अचानक रामूला जोराचा ताप आला. गावातील वैद्याकडे नेले, औषध दिलं, पण ताप उतरायचं नावच घेत नव्हता. 2 दिवस, 3 दिवस, मुलगा अशक्य होत गेला. गंगाबाईच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. घरात पैसे नाहीत, औषध नाही आणि मुलाला हातातून निसटून पण द्यायचं नाही. तिला वाटत होतं. ती रडत रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही जगाचे दाता आहात. माझ्या मुलांना वाचवा. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, फक्त माझे अश्रू आहेत. त्या रात्री ती मुलाजवळ बसून स्वामींचं नाव घेत राहिली. ती स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी म्हणाली. रात्रभर जागीच राहिली. थकून डोळा लागला आणि स्वप्नात तिला एक तेजस्वी साधू दिसले. दाढी, भगवे वस्त्र, डोळ्यात करुणा. ते म्हणाले, घाबरू नकोस, मुलाला थोडंसं तुळशीचं पान आणि पाणी दे, सर्व ठीक होईल. गंगाबाई जागी झाली. तिला लगेच आठवलं, हे तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थच आहेत. तिने तुळशीचं पान घेतलं, पाण्यात टाकलं आणि मुलाला दिलं. मनात फक्त एकच जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थोड्या वेळाने मुलांचा घाम फुटला आणि हळूहळू ताप उतरू लागला. सकाळपर्यंत रामू उठून बसला. गंगाबाईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती हात जोडून म्हणाली, स्वामी, माझ्यासारख्या गरीब आईचीही तुम्ही हाक ऐकली. त्या दिवसापासून तिचा विश्वास अजून वाढला. तिला समजलं, स्वामी समर्थांना सोनं चांदी नको, त्यांना फक्त भक्तांचं खरं मन आणि विश्वास हवा असतो. मित्रांनो, या कथेतून मिळणारा अनुभव असा आहे, जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा कोणीच मदतीला नसतं, जेव्हा देव आपल्याला सोडत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.